नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण फक्त एक सण नाही तर एक अतिशय गूढ आणि शक्तिशाली रात्र समजून घेणार आहोत. महाशिवरात्री. ही रात्र फक्त पूजा अर्चेची नाही, ही रात्र आहे अंतर्मन जागृत करण्याची, चेतना उंचावण्याची आणि शिवतत्वाशी जोडण्याची. भगवान शिव म्हणजे फक्त देवता नाहीत. शिव म्हणजे शुद्धता, शांतता, साक्षीभाव आणि अंतर्गत स्थिरता. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील ऊर्जा प्रवाहामध्ये सूक्ष्म बदल होतात, अशी आध्यात्मिक परंपरेत मान्यता आहे. या दिवशी ध्यान, जप आणि जागरण केल्याने मन लवकर स्थिर होतं, असं सांगितलं जातं. शिवतत्व जागृत होणं म्हणजे काय? शिवतत्व जागृत होणं म्हणजे मनातील अस्थिरता कमी होणं, विचारांची गर्दी शांत होणं, प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करण्याची क्षमता वाढणं, अहंकार मऊ होणं, आतून शांत, स्थिर आणि जागरूक वाटू लागणं. शिव म्हणजे शून्य आणि ह्याच शून्यातून नवीन निर्मिती सुरू होते. या दिवशी जागृत मनाची अवस्था कशी लाभदायक ठरते? महाशिवरात्रीला रात्रभर जागरण, मंत्रजप, ध्यान यामागे खोल अर्थ आहे. जेव्हा तुम्ही जागरण करता तेव्हा तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवत नाही, तर जाणीव जागी ठेवण्याचा प्रयत्न करता. याचे फायदे: एकाग्रता वाढते. मंत्रजप आणि ध्यानामुळे मन एका बिंदूवर स्थिर व्हायला शिकतं. भावनावर नियंत्रण. राग, भीती, अस्वस्थता कमी जाणवते. प्रतिसाद देण्याआधी थांबण्याची सवय लागते. निर्णय क्षमता सुधारते. शांत मन योग्य निर्णय लवकर घेतं. अंतर्मन स्वच्छ होतं. जुने नकारात्मक विचार सोडण्याची प्रेरणा मिळते. मंत्रजप का महत्त्वाचा? ओम नमः शिवाय हा मंत्र पंचतत्वाशी जोडला जातो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. हा मंत्र जपताना श्वास लयीत येतो. श्वास लयीत आला की मन शांत होतं. मन शांत झालं की जागरूकता वाढते. अभिषेक आणि पूजेचा आतला अर्थ. शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करणं म्हणजे आपल्या अहंकाराचं विसर्जन. मनातील उष्णता शांत करणं. मीपणा वितळू देणं. बेलपत्र अर्पण करणं म्हणजे आपले 3 दोष, अहंकार, आसक्ती, अज्ञान अर्पण करणं असा होय, अशी भावार्थी समज आहे. महाशिवरात्री परिवर्तनाची रात्र. ही रात्र तुम्हाला सांगते, थोडा वेळ शांत बसा, स्वतःकडे पहा, मन रिकामं करा. जे सोडायचं आहे ते सोडा, जे स्वीकारायचं आहे त्यासाठी संकल्प करा. या दिवशी काय कराल तर अधिक लाभ होईल? किमान 15 ते 20 मिनिटे शांत ध्यान, 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप, स्क्रीनपासून थोडा वेळ दूर राहणं, कमी बोलणं, जास्त निरीक्षण करणं, कृतज्ञतेची भावना ठेवणं. महाशिवरात्री म्हणजे बाहेरच्या देवाची पूजा करण्याइतकीच स्वतःच्या आतल्या शांत, स्थिर, जागृत चेतनेला नमस्कार करण्याची रात्र. शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे जागरूकता, शिव म्हणजे अंतर्मुक्ती. महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र. हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला अमावस्येच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. वर्षातील इतर शिवरात्र्यांपेक्षा ही सर्वात मोठी आणि विशेष मानली जाते. पौराणिक महत्त्व. शिवरात्रीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. शिव पार्वती विवाह. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस शिवशक्तीच्या मिलनाचा दिवस मानला जातो. समुद्रमंथन आणि नीलकंठ. समुद्रमंथनावेळी हलाहल विष बाहेर आले. संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी भगवान शिवांनी ते प्राशन केले. विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. हा प्रसंगही शिवरात्रीशी जोडला जातो. शिवलिंग प्रकट दिन. काही पुराणांनुसार या दिवशी शिवलिंगाचे प्राकट्य झाले, म्हणजे निराकार शिवतत्वाचे प्रतीक प्रकट झाले असं मानलं जातं. आध्यात्मिक महत्त्व. हा दिवस ध्यान, जप, साधना यासाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. मन शांत करून अंतर्मुख होण्याचा दिवस. नकारात्मक विचार, वाईट सवयी सोडून नवी सुरुवात करण्याची संधी.
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो. या दिवशी काय करतात? या दिवशी अनेक भक्त दिवसभर उपवास करतात. काही जण फळाहार तर काही जण निर्जली उपवास करतात. रात्री जागरण करून शिवभजन, नामस्मरण, स्तोत्रपठण केले जाते. 4 प्रहरांची पूजा केली जाते. शिवलिंग अभिषेक. शिवलिंगावर खालील गोष्टी अर्पण करतात: पाणी, दूध, दही, मध, बेलपत्र, धोत्रा आणि भस्म. बेलपत्राचे महत्त्व. बेलपत्र शिवाला अतिशय प्रिय मानले जाते. 3 पाने म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानलं जातं. महाशिवरात्रीचे फल श्रद्धेनुसार काय असते? मनशांती मिळते, पापक्षालन होते असे मानले जाते, अडचणी कमी होतात, इच्छित कार्यात यश मिळते आणि आध्यात्मिक प्रगती होते असं मानलं जातं. आता सोपी पूजा पद्धती काय आहे ते आपण पाहूया. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग त्याच्यासमोर दिवा लावा. पाणी, दूध अर्पण करा. बेलपत्र वाहा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शांतपणे ध्यान करा. जमल्यास रुद्राभिषेक केला तर अतिउत्तम. आणि म्हणूनच महाशिवरात्री ही फक्त कॅलेंडरवरील एक तिथी नाही, ती आहे स्वतःकडे परत जाण्याची रात्र. या दिवशी आपण दिवा लावतो तो फक्त मंदिरात नाही तर आपल्या अंतर्मनात. मंत्र जपतो तो फक्त शब्दांनी नाही तर भावनेने. क्षणभर थांबा. श्वास शांत करा. मनातील गोंधळ खाली ठेवा आणि आतल्या शांत जागेत शिवतत्व अनुभवण्याचा प्रयत्न करा. कदाचित उत्तर बाहेर नाही, ते आतल्या शांततेतच सापडेल. आज एक छोटा संकल्प करा. थोडं अधिक सजग राहण्याचा, थोडं अधिक शांत राहण्याचा आणि थोडं अधिक प्रकाश देण्याचा. ही महाशिवरात्री तुमच्या जीवनात स्थिरता, स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ. हर हर महादेव.